माझ्या दापोली नगरपंचायतच्या मालकीच्या जागा आहेत, महसुलीच्या जागा आहेत, हे असे ठराव करून भविष्यात कार्यकर्त्याच्या घशात घालण्याचं काम या दापोली नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, दापोली नगरपंचायत मध्ये हद्दीतील काळकाई कोंडीतील पाण्याच्या टाकीच्या बाजूच्या इमारती होत्या, त्या कुठल्याही निविदा न काढता, त्या ठिकाणी कुठलीही टेंडर प्रोसेस न करता त्या ठिकाणी खाजगी बुलडोझरनी त्या ठिकाणी त्या पाडण्यात आल्यात। त्या नगरपंचायतनी पाडल्यात की त्या अजून कोणी पाडल्यात याची कुठलीही स्पष्टता या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीने करण्यात आली नाही। आमचा आरोप आहे त्या ठिकाणी ज्या इमारती पाडण्यात आल्या आहेत त्याचा जो स्क्रॅप आहे, त्याचं स्टील आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे अतिक्रमणामध्ये कारवाई केलेले जे खोके होते त्या खोक्यांचा देखील त्या ठिकाणी जे पत्रे स्टील त्या ठिकाणी ते गायब आहे। आमचा आरोप आहे तो सर्व स्क्रॅप भंगाल त्या ठिकाणी विकून खाल्लाय। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नोंद दापोली नगरपंचायत मध्ये नाही। आम्ही दापोली नगरपंचायत मध्ये माहितीच्या अधिकारासाठी अर्ज केले की या पद्धतीने दापोली नगरपंचायत मध्ये भंगाराची नोंद किती आहे, नगरपंचायत मधल्या लोकांचे त्या ठिकाणी करोडो रुपये खाल्लेत। अशा दीपक सावंतच्या बाबतीत असा नगरपंचायतीने निर्णय घेतल्या कारणानं दापोलीकरांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या दापोली नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांकडून आज करण्यात आले। याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब असतील, या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज जाहीर निषेध करतो। दापोली नगरपंचायत मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नगरसेविक आहेत, नगराध्यक्ष माजी नगरसेविका माजी नगराध्यक्षा ममताताई मोरे यांनी देखील सभागृहात त्याचा विरोध केला। तसेच आमचे शहर प्रमुख आणि स्वीकृत नगरसेवक संदीप चव्हाण यांनी देखील सभागृहात याला विरोध केला। ज्या दीपक सावंतनी दापोलीकरांचे पैसे चोरलेत, ज्याने भ्रष्टाचार केलाय, अशाकडून दापोलीकरांचे पैसे वसूल करण्याच्या ऐवजी कुठल्या तरी काहीतरी निर्णयाचा आधार घेऊन त्याला निर्वाह भत्ता देण्याची घाई आज त्या ठिकाणी सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले। आम्ही या संदर्भामध्ये लेखी तक्रार आम्ही कलेक्टरकडे जाऊन करणार आहोत। आम्ही आमच्या नगरसेवकांना सूचना केल्यात की या संदर्भामध्ये तुम्ही कलेक्टरकडे तक्रार करा आणि वाटल्यास आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनहित याचिका देखील दाखल करण्याचा आम्ही विचार करतोय। कारण हे दापोलीकरांचे पैसे आहेत। जर दीपक सावंत सारख्या माणसाला जर भ्रष्टाचार केल्याच्या बदल्यात सत्ताधारी नगरसेवक जर त्याला बक्षीस देणार असतील तर हे दापोलीतील महाविकास आघाडी आणि दापोलीकर जनता कधीच सहन करणार नाही। दापोलीत जर या संदर्भामध्ये नगरपंचायतने अजून कारवाई केली तर आम्ही या ठिकाणी 100% आम्ही आंदोलन करू। या ठिकाणी गृहराज्यमंत्री आहेत, गृहराज्यमंत्र्यांची सत्ता त्या नगरपंचायत मध्ये आहे। गृहराज्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत कारवाई केली पाहिजे। स्वतःचे नगरसेवक काय निर्णय घेत आहेत याच्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी त्याला जाब विचारला पाहिजे। जर गृहमंत्र्यांच्याच सत्तेच्या नगरपंचायत मध्ये जर चोरांना बक्षिसं देण्यात येणार असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे पाहावं हा देखील प्रश्न आहे।